नमस्कार, मी गुलाबराव खंडागळे, पोखरा तंत्र समन्वयक. आज आपण बघत आहोत की शून्य मशागतमध्ये बेड जशाच्या तसेच ठेवून एक प्रकारचं म्हणजे आता हा एक वाल बघतोय आपण, मगाशी एक वाल बघितला, हा एक वाल बघतोय आपण. आणि टमाट्याचं किंवा याचं पीक तसंच ठेवलं आहे त्यांनी. आणि सगळं काय केलं आहे, वाल लावला आहे. जसं आहे तसं बेड, जसे आहे तसेच, जसे बेड आहे तसेच. आणि मग टमाटे तसेच ठेवून दिले वाळलेले, आणि मध्ये मध्ये एक वाल लावून टाकला. आणि त्या वालमध्ये बघा इतकी सुंदर उगून आले. कुठं मोड नाही, तोड नाही, काही 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 नाही, एक आनंद आहे. आणि हाही सुद्धा कन्नड तालुक्यात प्लॉट सापडला बरं का. आता संभाजीनगरामध्ये 9 तालुके आहे बरं का. आणि शून्य मशागत तंत्रज्ञानमध्ये जास्तीत जास्त फुलंब्री आणि कन्नड हे 2 तालुके पार पुढे गेले आता आजकाल. म्हणजे आज मी प्रत्यक्ष कन्नडमध्ये फिरतो आहे, आणि कन्नडमध्ये जेव्हा दिसलं आहे की जसं आहे तसंच हे मोडलेलं, जसं आहे तसं हे मधलेसुद्धा बेड आहे, हे परत आता तसेच जतन करून ठेवले की जेवढं पाणी आहे तेवढं, बाकीचं जतन करून ठेवलं आहे की नाही, आम्हाला जतन करून ठेवलं आम्ही. की अशा पद्धतीचे प्लॉट बघणं अतिशय गरजेचं आहे शेतकऱ्यांनी. आणि एक प्रकारची नांगरणी, रोट्या हे सगळं बंद करा. नको हे नांगरणी, नको हा रोट्या, नको रे निन्नी खुरपणी, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. अस्तरीकरण आहे, तणाचा बंदोबस्त झाला. त्याच्यानंतर बाजूच्या फरोशे पाणी मोरण्याला झाल्या, हे पाणीला. मध्ये एक बेड आहे, याच्यात वेलभाज्या चालत्या, पालेभाज्या सर्व चालतं. टोमॅटो होता, टोमॅटो तसाच ठेवून दिला. तेच मंडप कामावर घेतले आणि लागलीच हे वालाचं शेंग लावल्या. एक 10-12 कॅरेट याला, 10-12 कॅरेट दुसऱ्याला. अगदी आनंदाची नोवा हा एक. आणि काही न करताना, कुठे काही नाही करता, भूमातेचा कर्ब, भूमातेचे रक्त वाढवण्याकरता हा सगळा प्रयास आहे बरं का. गुलाबराव खंडागळे नेहमीच नरडं कोरडं करून सांगतं की बाबा हे बंद करा, नांगरणी बंद करा आणि भूमातेला वाचवा. भूमाता निकामी होत चालली, भूमाता खराब होत चालली, हे लक्षात घ्या रे बाबा. धन्यवाद, नमस्कार.